बातमी आमिर खान धमकी प्रकरण। मुंबई गुन्हे शाखेने आमिर खानच्या टीमशी संपर्क साधलेला आहे। धमकी थेट आमिरच्या टीमला देण्यात आली होती का याचा तपास सुरू आहे। लॉरेन्स गँगकडून धमकी मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या हालचाली वाढलेल्या आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय माहिती या संदर्भात? देखील आपण पाहतोय की बॉलिवूड अभिनेता आमिर खानला बिश्नोई गँगकडून धमकी आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशीला सुरुवात मुंबई पोलिसांकडे करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सगळ्या सत्यता तपासल्या जात आहेत। विशेष म्हणजे आमिर खानला थेट किंवा त्याच्या टीम मधल्या लोकांना बिश्नोई गँगकडून ही धमकी आलेली होती का याची माहिती घेण्यासाठी गुन्हे शाखेने आमिर खानच्या टीमला तशाबद्दल संपर्क केलेला होता। मात्र ही धमकी थेट आमिर खान किंवा त्याच्या टीम मधल्या कोणालाही आलेली नाहीये, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मात्र मुंबई पोलीस या कथित ऑडिओ क्लिपला त्याचबरोबर फेसबुक पोस्टला सध्या तपासत आहेत आणि या तपासणीअंती योग्य ती कारवाई करू असे देखील स्पष्टीकरण मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आलेलं आहे। सध्या तरी आमिर खानच्या घराच्या बाहेर मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त हा देण्यात आलेला नाहीये। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये येत्या काळात योग्य ती पावलं मुंबई पोलिसांकडून उचलली जातील असं सांगण्यात येतंय। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर आमिर खानला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेनं हालचाली वाढवलेल्या आहेत।